नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा व नारळाची चटणी. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे 1 वाटी वरई. ही वरई मी निवडून घेतली आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. या वरईमध्ये ॲड करत आहे 4 टेबलस्पून साबुदाणा. याचे वजनी प्रमाण 25 ग्रॅम इतके आहे. तसेच हा साबुदाणा मी निवडून घेतला आहे. साबुदाणा ॲड केल्यामुळे आपले जे वडे आहेत ते अतिशय कुरकुरीत असे तयार होतात. तर आता हा साबुदाणा वरई इथे मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे दळून घेतले आहे. ज्या प्रकारे आपला जाड रवा असतो त्याच प्रकारे इथे मी मेदूवड्याचे जे पीठ आहे ते मिक्सरमध्ये दळून तयार करून घेतले आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा व नारळाची चटणी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मेदूवड्याची पीठ दळून तयार आहे. आता हे शिजवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 1.5 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 टेबलस्पून तेल. तेल ॲड केल्यामुळे हे जे पीठ आहे ते जास्त चिकटसर असे बनत नाही. तेल ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये 1 चमचा जिरे ॲड केले तरीही चालेल. यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. मीठ ॲड करून आता या पाण्याला एक उकळी काढून घेणार आहे. पाण्याला इथे उकळी आली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे साबुदाणा व वरईचे जे आपण मिक्सरमध्ये पीठ दळून घेतले आहे ते सर्व पीठ. तर हे पीठ वाटीने मोजून घेतले होते. तर 1 वाटी पूर्णपणे ही पीठ भरले गेले आहे. पीठ पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच एकजीव होईपर्यंत हे पीठ पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेत आहे. कारण साबुदाणा जो असतो तो पटकन असे पाणी शोषून घेतो. त्यामुळे हे पीठ पूर्णपणे व्यवस्थित असे यामध्ये एकसारखे मिक्स करून घेत राहायचे आहे. याच्या अजिबात इथे गुठळे होऊ द्यायचे नाहीत. इथे पाहू शकता सर्व पीठ जे आहे ते एक पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आहे. आता हे शिजवून घेऊया. यासाठी यावरती एक झाकण ठेवून देत आहे. तर इथे मी 1 वाटी पिठासाठी 1.5 ग्लास पाणी वापरले आहे हे पीठ शिजवण्यासाठी. 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले मेदूवडे बनवण्यासाठीचे जे पीठ आहे ते पूर्णपणे छान असे मऊसूत शिजले गेले आहे. वरई व साबुदाणा जो आहे तो छान असा मऊसूत शिजून तयार आहे. गॅसची फ्लेम आता इथे मी ऑफ केली आहे व आता हे शिजवलेले पीठ थंड करून घेणार आहे. पीठ थंड झाले आहे. थंड केलेले पीठ एका ताटामध्ये काढून घेतले आहे. आता या पिठामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतले आहेत 3 मध्यम आकाराचे बटाटे, जे की मी उकडल्यानंतर थंड करून खिसून घेतले आहेत. आता हे खिसलेले सर्व बटाटे या पिठामध्ये ॲड करून घेत आहे. बटाटे ॲड केल्यानंतर आता हे सर्व पीठ जे आहे ते मेदूवडे बनवण्यासाठी व्यवस्थित असे मळून घेत आहे. तर हे पीठ जितके होईल तितक्या प्रमाणात जास्त असे मळून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपले मेदूवडे जे आहेत ते आतमधून मस्त असे पोकळ तयार होतात व वरून कुरकुरीत असे तयार होतात. इथे मी एकूण 5 मिनिटे अशा प्रकारे मऊसूत असे मेदूवड्याचे पीठ एकसारखे मळून घेतले आहे. तर इथे आपले मेदूवड्याचे पीठ मळून तयार आहे. यामध्ये आपण जो बटाटा ॲड केला आहे तो छान असा या पिठामध्ये मुरला जावा यासाठी हे पीठ मी 5 मिनिटे अशा प्रकारे झाकून ठेवत आहे. तर इथे आपले पीठ छान असे मुरले जात आहे. तोपर्यंत मेदूवड्यांबरोबर खाण्यासाठीची नारळाची चटणी तयार करून घेऊयात. यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 1 वाटी ओल्या नारळाचे काप. वजनी प्रमाणात 100 ग्रॅम आहेत. यानंतर यामध्ये ॲड केले आहे 1 हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ. या सर्व साहित्यांमध्ये लागेल असे पाणी ॲड करून इथे मी अशा प्रकारे ओल्या नारळाची चटणी तयार करून घेतली आहे. चटणी तयार आहे. आता याला फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी इथे फोडणी पॅनमध्ये 1 छोटी पळी तेल गरम करून घेतले आहे. इथे मी फक्त कडकडीत तेलाची फोडणी देणार आहे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर या तेलामध्ये 1 चमचा जिरे ॲड केले तरीही चालेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर 1 छोटा चमचा उपवासाला चालणारी लाल मिरची पावडर ॲड केली तरीही चालेल. तर इथे फोडणी ॲड केल्यानंतर अशा प्रकारे मस्त अशी आपली ओल्या नारळाची चटणी पूर्णपणे खाण्यासाठी तयार झाली आहे. उपवासाच्या मेदूवड्यांबरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी इथे पूर्णपणे तयार आहे. आता आपण मेदूवडे तयार करून घेऊयात. इथे पाहू शकता मेदूवड्याचे पीठ ही छान असे मुरले गेले आहे. आता आपण लगेच याचे मेदूवडे तयार करून घेऊयात. मेदूवडे तयार करण्यापूर्वी हाताला इथे मी पाण्याने ओले करून घेतले आहे, जेणेकरून मेदूवडे तयार करताना हे पीठ हाताला चिकटले जाणार नाही. मेदूवडे तयार करण्यासाठी तयार करून घेतलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन हातावरती एकसारखा मऊसूत असा मळून घेत आहे. अशा प्रकारे हा गोळा मऊसूत मळून घेतल्यामुळे आपले जे मेदूवड्याचे टेक्स्चर म्हणजेच बाहेरील कवर आहे ते एकसारखे बनले जाते. अजिबात त्याला चिरा पडत नाही. हा गोळा मऊसूत हातावरती मळून घेतल्यानंतर हाताच्या मधल्या बोटाने याला होल करून घेत आहे मधोमध. ज्या प्रकारे आपण डाळीचे मेदूवडे बनवतो त्याच प्रकारे इथे हेही मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत.
होल करून घेतल्यानंतर आता याला हातावरती गोलाकार देऊन घेत आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा आपला मेदूवडा जो आहे तो तयार करून घेतला आहे. तयार केलेला मेदूवडा एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेले सर्व मेदूवडे इथे मी तयार करून घेत आहे. हे मेदूवडे तयार करताना जर तुम्हाला असे वाटत आहे की पीठ हाताला चिकटले जात आहे तर मध्ये मध्ये तुम्ही पाण्याचा हात घेऊन हे मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले सर्व मेदूवडे इथे मी तयार करून घेतले आहेत. चिली फ्लेक्स व हिरवी मिरची वापरल्यामुळे याचे कलर कॉम्बिनेशनही खूप छान असे दिसत आहे. मेदूवडे पूर्णपणे बनवून तयार आहेत. आता हे तळून घेऊयात. त्यासाठी इथे गॅस चालू करून गॅसची फ्लेम फुल ठेवली होती व तेल इथे कडकडीत असे गरम करून घेतले आहे. मेदूवडे तळण्यासाठी तेल कडकडीत असेच गरम पाहिजे. आता यामध्ये सुरुवातीला 3 मेदूवडे ॲड केले आहेत. जास्त प्रमाणात एकदम मेदूवडे ॲड करायचे नाहीत. मेदूवडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटवायचे नाही आहेत. हे नाहीतर मोडले जातात, त्याचा आकार व्यवस्थित येत नाही. याला अशा प्रकारे हलकासा ब्राउनिश कलर आल्यानंतर आता हे मेदूवडे जे आहेत ते इथे दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती 3 मिनिटे फुल ठेवायची. अशा प्रकारे मेदूवडे पलटवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे लो ठेवायची. लो गॅसच्या फ्लेमवरती हे मेदूवडे तळून घेतल्यामुळे हे मेदूवडे जे आहेत ते आतून मस्त असे पोकळ तयार होतात व बाहेरून कुरकुरीत असे तयार होतात. ते इथे पाहू शकता उलटपालट करत तेलामध्ये हे मेदूवडे जे आहेत ते छान असे इथे मी तळून घेतले आहेत. याचा कलर पाहू शकता, तसेच याचे टेक्स्चर पाहू शकता किती छान असे दिसत आहे. मेदूवडे जे आहेत ते पूर्णपणे तळून घेतले आहेत. आता तळलेले मेदूवडे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेले सर्व मेदूवडे इथे मी तळून घेत आहे. मस्त असे आपले उपवासाचे कुरकुरीत मेदूवडे इथे खाण्यासाठी तयार आहेत. आता हे सर्व करून घेऊयात. तिथे पाहू शकता किती छान असे कुरकुरीत झाले आहेत. गॅसच्या लो फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे हे मेदूवडे जे आहेत ते मस्त असे आतून पोकळ व बाहेरून कुरकुरीत तयार होतात. त्याचे टेक्स्चर पाहू शकता, कलर पाहू शकता, मस्त असे झाले आहेत. आतूनही किती छान असे पोकळ व जाळीदार झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे मेदूवडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, परंतु व्यवस्थित असे तळून घेतले तर हे मेदूवडे छान असे अशाच प्रकारे तयार होतात. तयार केलेले हे मेदूवडे अशा प्रकारे तुम्ही या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मस्त अशी उपवासासाठी आगळी वेगळी रेसिपी आहे, तर नक्कीच ट्राय करा या नवरात्रीमध्ये व कशा प्रकारे झाली होती हे कमेंट करून मला जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी साधी व सोपी रेसिपी आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी. मस्त असे आपले अशा प्रकारे ओल्या नारळाची चटणी व कुरकुरीत असे उपवासाचे मेदूवडे खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.